पुढच्या बातमीकडे. केतन अग्रवाल हत्या प्रकरणामध्ये मुलगी दोषी असेल तर तिच्यावर कठोर कारवाई करा, तिला कठोर शिक्षा द्या, असा आरोपी सियाच्या आईनं प्रतिक्रिया देताना म्हटलंय. केतनला ढकललं तिथूनच तिलाही फेकून द्या, असं सियाच्या आईने म्हटलेलं आहे. तिने ही संतप्त प्रतिक्रिया दिलेली आहे. कुटुंबाला सिया आणि केतनच्या लग्नाबद्दल खूप आशा होत्या. केतनचं कुटुंब सियाला खूप आपुलकीने वागवत होतं, अशी भूमिका सुद्धा सियाच्या आईने मांडलेली आहे. आणि त्यानंतर तिने आपल्या मुलगी जर दोषी असेल तर तिच्यावर कठोर कारवाई व्हावी, तिला कठोर शिक्षा व्हावी, अशी प्रतिक्रिया दिली आहे. यह मामला सुनकर मुझे इतना शौक लगा कि ये कैसे हो गया और क्या मेरा दिमाग में ऐसे हुआ कि क्या हो गया करके। जितना दुख उन्हें है केतन जी का, आज उससे ज्यादा दुख मुझे है कि एक नहीं दो परिवार डिस्टर्ब हो गए हैं। दोनों परिवारों में केतन जी भी इतने अच्छे थे। अगर किसी का इसमें दोष हो तो उसे सख्त से सख्त सजा होनी चाहिए, चाहे उसमें मेरी बेटी भी हो। अगर मेरी बेटी का दोष निकले तो जहाँ से केतन जी को गिराया गया या जो गिरे हैं वहां से ही उस दोषी को गिराया जाए। एक माँ के तौर पर अभी आप क्या महसूस करें? आपकी बेटी भी अभी पुलिस कस्टडी में है। जी, मुझे बहुत दुख है, बहुत पीड़ा है, पर ठीक है, उन्होंने बोले दोषी है। दोषी अगर करार होता है तो जो दोषी को सजा होनी चाहिए वो उसे देनी चाहिए। सिया 19 वर्षांची मुलगी, ती असं कशी करू शकते, अशा पद्धतीची प्रतिक्रिया तिच्या वडिलांनी दिलेली आहे. लोहगड हत्या प्रकरणामधील आरोपी सियाच्या वडिलांची पहिल्यांदाच ही प्रतिक्रिया समोर आली आहे. सिया लग्नाबद्दल नाराज नव्हती, लग्न ठरल्यापासून ती आनंदी होती, असं सुद्धा तिच्या वडिलांनी म्हटलेलं आहे. संबंधों के बारे में क्या आपको पहले जानकारी नहीं? बिल्कुल जानकारी नहीं, कुछ जानकारी नहीं। सिया एक सिंपल लड़की थी, 19 साल की लड़की है। 19 साल की लड़की क्या ऐसा करेंगी? बहुत उम्मीदें थी, बहुत उम्मीदें कि हम ऐसा करेंगे, हम ऐसा करेंगे। अब कुछ दिन पहले 18 तारीख 19 तारीख को तो सिया का बर्थडे उन्होंने इतना अच्छे से सेलिब्रेट करना था, यानी कि महाबलेश्वर जाने वाले थे, वहाँ पर पूल पार्टी, डांस वगैरह, केक कटिंग वगैरह। अगले दिन शनिवार को वापस पुणे आने वाले थे। कितने कितने अच्छे ख्वाब देखे थे आगे उदयपुर में जो शादी होने वाली थी। तर या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांच्याकडे. निलेश, ही हे संपूर्ण प्रकरण इतकं गंभीर आहे आणि त्या संदर्भात आता तिच्या आईवडिलांच्या प्रतिक्रिया समोर आलेल्या आहेत. तिच्या आईची प्रतिक्रिया खूप महत्त्वाची आहे. त्यांनी असं म्हटलंय, जर माझी मुलगी दोषी असेल तर तिला सुद्धा कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी, असं त्यांनी म्हटलंय. काय नेमकी या संदर्भातले आता सध्याचे अपडेट्स आहेत? खरं तर बघितलं या घटनेनंतर सियाचं जे कुटुंब आहे, म्हणजे तिचे आई वडील जे आहेत ते आता दवाखान्यामध्ये ॲडमिट आहे. त्यांना हृदयाचा त्रास होत असल्यामुळे त्याच्या वडिलांना ॲडमिट केलेला आहे. मात्र या दरम्यान जर बघितलं तर सियानी ज्या पद्धतीने कृत्य केलेलं आहे त्याचा नाराजी किंवा निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे. एवढंच नव्हे तर सियाचे जे कुटुंबीय आहेत ते आता सियावर पण त्या ठिकाणी आता रोष व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. एवढंच नाही तर ज्या पद्धतीने तिने हे कृत्य केलेलं आहे तर त्याच पद्धतीने तिला शिक्षा झाली पाहिजे. ज्या ठिकाणून केतन अग्रवालला ढकलून दिलं होतं तिथूनच सिया जर दोषी असेल तर तिलाही तिथून ढकलून दिलं पाहिजे, अशा शब्दात तिच्या आईने या ठिकाणी प्रतिक्रिया दिलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. तर दुसरीकडे जर बघितलं तर तिचे वडील सुद्धा या सगळ्या गोष्टींबाबत नाराज असल्याची माहिती मिळत आहे. मात्र सियानी जे हे सगळं जो प्लॅन केलेला आहे हा पूर्ण शांत डोक्याने केलेल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे. कारण परिवाराला कुठल्याही प्रकारची भनक सुद्धा लागून दिली नव्हती. एवढंच नव्हे तर केतनबाबतचे मला लग्न करायचं नव्हतं या गोष्टीसुद्धा तिने या ठिकाणी बोलून नव्हत्या दाखवल्या. जे काय चाललं आहे ते खूप चांगल्या पद्धतीने चाललं असल्याचं तिने हे सगळं असं भासवलं होतं. मात्र दुसरीकडं तिने आपल्या बॉयफ्रेंडसोबत चेतन चौधरीसोबत या ठिकाणी केतन अग्रवालचा मृत्यूचा सापळा रचला होता. या सगळ्या गोष्टीनंतर आता केतन अग्रवालचे जे वडील जे आहेत त्यांनीसुद्धा आता गोयल फॅमिलीवर आरोप केलेला आहे की आता त्या फॅमिलीने आमची फसवणूक केलेली आहे, त्यांनासुद्धा या प्रकरणामध्ये आरोपी करा, असा आता दोन्ही फॅमिलींमध्ये आता वाद या ठिकाणी पाहायला मिळतोय. एवढेच नव्हे तर आता सियाची जी आई जी आहे तिने सुद्धा जे स्टेटमेंट दिलं आहे ते फार महत्त्वाचं असणार आहे. कारण जर सिया गोयल ही जर दोषी असेल तर तिलासुद्धा लोहगडावरून त्या ठिकाणूनच ढकलून द्या अशी प्रतिक्रिया दिल्यामुळं या ठिकाणी आता वेगळं चर्चा सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र पोलीस ज्या पद्धतीने या ठिकाणी या घटनेचा तपास करत आहे त्यामध्ये वेगवेगळे खुलासे जे आहेत ते रोज होताना आपल्याला पाहायला
मिळत आहे. त्यामुळं या संपूर्ण प्रकरणामध्ये आता बघितलं तर सियाच्या सोबत आता तिचं कुटुंबही नसल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय. कारण ज्या पद्धतीने सियाची आई या ठिकाणी प्रतिक्रिया देत आहे, तीव्र भावना या ठिकाणी व्यक्त करत आहे, त्यामुळे आता सियासोबत तिचं कुटुंबही नसल्याचं या सगळ्या गोष्टीतून समोर आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. एवढंच नव्हे तर काल ज्या ठिकाणी ह्या सियानी आणि चेतन चौधरीने खुनाचा कट रचला होता ते CCTV या ठिकाणी आता समोर सुद्धा आलेला आहे. तो जो कॅफे जो होता त्या पुण्यातील कॅफेमधून त्यांनी हा सगळा कट रचल्याचा आता पोलीस तपासामध्ये समोर आलेला आपल्याला पाहायला मिळतंय. त्यामुळे एकूण एक गोष्टी ज्या आहेत त्या आता पुढे येताना पाहायला मिळत आहेत. मात्र या सगळ्यामध्ये आता सिया गोयल आहे, तिच्यासोबत तिचं कुटुंबही नसल्याचं या ठिकाणी आता स्पष्ट झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहेत. ती जर दोषी असेल तर तिच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे. त्याचबरोबर ज्या पद्धतीने केतन अग्रवालला कडावरून ढकलून दिलेलं आहे त्याच पद्धतीने सियाला सुद्धा ढकलून दिलं पाहिजे अशी तीव्र प्रतिक्रिया जी आहे ती आता तिच्या आईने या ठिकाणी दिली आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदीच, कारण लग्न न करणं हे खरं तर एक क्षुल्लक कारण होतं. लग्न करायचं नसेल तर ती सरळपणे सांगू शकली असती. मात्र या सगळ्या गोष्टी न करता तिने एका व्यक्तीचा जीव घेणं याचं समर्थन कुणीच करू शकत नाही. आणि अशा वेळेला तिच्या आईवडिलांनी ज्या दिलेल्या प्रतिक्रिया आहेत त्या खरंच अतिशय एक योग्य आहेत. पालक म्हणून त्यांनी घेतलेली भूमिका सुद्धा योग्य आहे. त्यामुळे आता या पुढच्या काळामध्ये काय नेमके आणखी पुरावे मिळत आहेत आणि कशा पद्धतीनं सियाला शिक्षा होते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे. धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.